श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी चिद्विलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही माम दीनबंधो, हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पुतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे म्हणी ते तू जानशी चक्रपाणी, तेच कार्य तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्विशी श्रीहरी, ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता दास गुण हा तुझा असे, आकोटाची शेजारी मुनगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्ती नसे, हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामी हिचा तात भुलाबाई जननी असे, बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी, दलाटीचे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे, बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहाशी, परी उपयोग नाही झाला जामात शंड होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर, बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांद पाहू राहते, भुली म्हणे शिवरामासी बायजान ठेवायसी, दुसरा नवरा करूनईशी देणे आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना, काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ, बायजाशी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुसंकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव, ऐसे उभयता बोलून बायजाशी तेथे ठेवून आले मुनगावा कारण आपल्या घराते, बायजाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई, तिच्या थोरल्या दिराशी पाहून या बायजाशी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया, त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे, हताश ऐशी मुडी न होई मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन, झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला, ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे, काही आमिष दावावे चित्त तिचे भुलवावया, परी उपयोग होईना बायजीच्या नये येई मना, ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य मांडलेस, बालपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच काही मज लागून फळदृष्टी पडावे, जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कडून आला, दैवयोग समजून चुकला संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही स्पर्श पुरुषाचा न होवो मला, ज्येष्ठ दिरे एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपुला हेतू कळविण्याशी रात्रीच्या समयाला, तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोड हा विचार स्वैर ऐसा होऊ नको, ह्या तियेच्या भाषणा तो ना आणि मुडी म्हणा, होता कामाची वासना नीती विलया जातशे, अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो, खोक पडली डोक्याशी बायजेने धरिले त्याशी, बसून आपल्या मांडीशी औषध लावू लागली हो, बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही, मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा, त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुनगावी, भुलाई म्हणे पतीशी चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायशी पुढील भाकीत बायजेचे, ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येशी, महाराजा ते पुसायशी आपल्या त्या कांतेसह, बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला, ते समर्थांनी ऐकिले शिवरामासी हसत वदले, अरे नसिबी नाही लिहिले विधात्यांनी पुत्र हिच्या, जेवढे पुरुष जगतात तेवढी असती हिचे तात, उगेन पडे फंदात लग्न हिचे करण्याच्या, ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुनगावी, परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणी, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून, समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावात, त्याच्या संगी शेगावात बायजा येऊ लागली, पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर, त्यांना ऐसे वाटले साधू चरण हिने धरिले तेच तिच्या करतील भले, निज कृपेनी कल्याण पुरुषत्व देतील जामाताशी, अशक्य ना काही संताशी, ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते, पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी ऐशा रीती झाली, हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना,
बायजा आहे तरणी ज्वान, पुंडलिकाशीही तारुण्य, यांची वारी विषय भान, हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्याही युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता, काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आलीपोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. बुलाई म्हणे बायजाशी, तू का कारटे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरा जाशी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा नराई उपोषित उसाची या फडामधी, वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारटे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्याशी, हिला नका ठेवू ऐसी, लावून द्यावे मोहतराशी, पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याशी हितगुज करीते, एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास, घेऊन या कारटीस, सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संताशी अवघे कळते, ते सन्निधीचे चाहते, पोटा माझी कधी न निघती चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊन लागले पाही शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयागण, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोक निंदा जरी करीती तरी अंतरण द्यावे हिजप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठे हिनं नवरा भला, हिनं आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी, अशी जगे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी नाता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून, गेला असे गैवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपुल्या मुलीला शिवराम मुनगावाशी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसे हे थोडक्यात गोष्ट सांगतो येठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला, औषधपाणी करायाला खामगावा माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटिशे बांधिली, शस्त्रक्रियाही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो, आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. याविने दुसरी सोय काही नसे राहिली, पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृत्तांत किमपि आता पाहू नको. ऐशी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर. कोल्हे हुकेने कांतार दणानून गेले हो. तो एकदमनी आली तट्ट्यावरी लागलेली, गाडीस होती जुंपिली जोडी खिलाऱ्या बैलांची. कंठा माझी घागरमाळा वाजू लागल्या खळखळा, मागे पुढे सोडीला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयशी, डॉक्टर पाहत होता तिशी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खाली भला, दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी, प्रश्न केला कोठूनी आपण आला ते येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी. त्या वयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला. परीन पत्ता लागला, गाडीनं दिसली कवनाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा न तर्क चाले. फोडास लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या स्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसतान चारा दिलास तू, हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण. अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण श्री गजानन अवलिया,
असो एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी, त्या श्री चंद्रभागेतिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी बापू नाव मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालाशे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे, आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा गुरु महादाजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीशी येऊन अग्निरथात बैसून नित्य झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी, बापुना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीशी. मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी, जय जय रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला न ये ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर सोपानमुक्ता जनार्दन. या संताच्या पालख्या पंढरीसा आल्या देखा, भक्तांनी उदडीला बुक्का आदर करा या कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले शत, सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाला भीड करी झाली असे राऊळात. पोलीस हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीच साचार हरिपाटला बरोबर, बापूना विनयी तर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला तो होता स्नानाशी गेला, म्हणून त्याशी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी, दर्शनाशी गेला सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून हेत राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना, केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापूना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी, कारे निष्ठुर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेलास धावून, तेही येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते आटकोस तैसे नवे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशी नाथ, मज कार्य देवा मज प्रत. उपक्षिले यावेळी ऐसा बहुत धावा केला, शेवटी बापुना हताश झाला. परत बिराडाशी आला अस्तमानाची समयास, मूक झाले होते लहान अवघ्या दिवसाचे उपोषण. बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले, शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी, याचे नाव ध्यास हो. बापुनाशी पाहून हसू लागले अवघेजण, हा बेटा अभागी पूर्ण कडून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीशी आला जाना, येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापुनाला, वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करती. अनुभवाचा लेश नशे, सगुणोपासना झाल्या पूर्ण. मग होणार आहे ज्ञान, न आल्याशी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकांनी केला साचा. अवघ्या पुढे एकट्याचा टिकावला गावा कोठोनी. तो बापुना बसला उपोषित दाताशी लावून दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्याहून. गरिबाचे साकडे साधुलाच एक पडे, सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापुना, दुःख नको करूस मना. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवी तू ये काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापुनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्या परी.
तेने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राहुळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास होऊ द्या आम्हा आयास. पुनरपी श्रीच्या दर्शनाची ऐसे ऐकता भाषण, बोलते झाले गजानन. बापुना सारिके आधी मन तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाली यावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नशे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत शेवान जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीशी मरी आली मुक्कामाशी. त्या पंढरपूर क्षेत्राशी मग काही विचारिता. प्रेतामागे चाले प्रेत पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकमाने. वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती कुरडूवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना. गोळ्या हातापायाशी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याचपाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळच्या समयाला कोणी न येती उपयोगी. लोक सुखाची सोबती संकटकाली अवेरिती. तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर. म्हणाले हा हो श्रीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया. याच्या नादी लागता वाया संकट येईल आपणा ते. 50 माणूस बरोबर आपल्या येदवा साचार. मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीशी. अशा स्थितीत येठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला. आपल्या देशबंधूला सोडित आहे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले वारकऱ्याच्या करा धरले. त्याशी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठा आता जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो. समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर ऐसे वधून ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संतांनी ज्या धरिले हाती त्या ते निजमने यमनेही कैसा. घटकेत झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्याशी वंदी समर्थ चरणाशी. म्हणे दयाळा काढील मसी दाढेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार भक्त करीती जय जयकार. आले कुरडूवाडीवर निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुणवारी आली शेगावा प्रतिसारी. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती. म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवळे ओवळे त्याचे अति तो होता मध्वमती. खट्टू झाला परमचित्ती समर्थाशी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ या वेड्याशी वंदण्याप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न. आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा. याला न कोणी उचलती गांजा सदैव धुन किती. या वेड्या ते वंदिताती महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण मला बुद्धी कोटून. झाली याचे दर्शन घ्याया काहे कडेना. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या. येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर ज्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला समर्थांनी जाब दिला.
आम्ही भ्रष्टा, आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही. खरी खंतीन करा तिळभर, पाणी आणा या घागर, घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी, येथे झाले पुण्यराशी. स्पर्श पदाचा करता त्याशी, कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार, थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता न जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरदहस्ता ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार, एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी बली, समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला प्रद, आपुल्या त्या देशाप्रद. समर्थ साक्षात भगवंत, ऐशी प्रचिती आली तया. स्वस्ती श्री दासगुण विरचित, हा श्री गजानन विजय नाम्य ग्रंथ. भाविका लाभू सत्पथ, हेची इच्छी दासगुण. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टादशोऽध्याय समाप्त.